जर इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठी पार्टी ठरली तर राहुल गांधी हे साहजिकच पंतप्रधान पदाचा आमचा चेहरा असतील, चॉईस असतील असं संजय राऊत म्हणतात। पण अर्थात अजूनही फक्त सुरुवातीचे कल आपल्या हाती आहेत। अंतिम आकडा काय असणार, कोण सत्ता स्थापन करणार, मोदी पुन्हा येणार की मोदींची गच्छंती होणार हे अजूनही ठोस आपण सांगू शकत नाही आहोत। नितीन गडकरी सध्या 25,000 मतांची आघाडी घेताना दिसतात। 25,488 मतांनी नितीन गडकरी आघाडीवर आहेत। नितीन गडकरींनी पहिल्यापासूनच हे आघाडी टिकवून ठेवलेली आहे। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे सुरुवातीपासून आघाडीवर आहेत आणि आता ही आघाडी निर्णायक वाटचाल करायला लागली आहे। 64,000 मतांची इथे आघाडी त्यांची झालेली आहे। अर्चना पाटील या ठिकाणी पिछाडीवर गेलेल्या आहेत। पुण्यामध्ये देखील कसबा मतमोजणी केंद्रावर सध्या मतमोजणी थांबवण्यात आली आहे। या क्षणाची ही मोठी बातमी आहे। ईव्हीएमवर आकडे उशिरा येत असल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे आणि या आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर सध्या ही मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे पुण्यातल्या या जागेवर नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 4,000 मतांनी नारायण राणे आता आघाडी घेताना दिसत आहेत। डबल डिजिटमध्ये असणारा आकडा हा आता 4 डिजिटमध्ये पोहोचलेला आहे आणि 4,000 मतांनी नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आघाडीवर आहेत। तर दुसरीकडे चौथी किंवा पाचवी फेरी असावी मला वाटतं। त्या फेरी अखेर ही आघाडी व्हायला लागलेली आहे आणि थोडीशी वाढायला लागली आहे। थोडीशी वाढायला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे सुनील तटकरे, अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे सुद्धा आघाडी घेताना दिसत आहेत। त्यामुळे कोकणामध्ये महायुतीला दोन्ही ठिकाणी सध्या तरी आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे। दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या भाजपनी 1 नंबर टिकवून ठेवलेला आहे। भाजपनी सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत। आघाडी सर्वाधिक जागांवर मिळवलेली आहे। 2 नंबरवर ठाकरे, 3 नंबरवर काँग्रेस, 4 नंबरवर शरद पवारांची राष्ट्रवादी, 5 नंबरवर शिंदेंची शिवसेना आणि 6 नंबरवर अजित पवारांची राष्ट्रवादी असे सध्याचे ट्रेंड आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात देखील 14 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। उत्तर मध्य मुंबई उज्ज्वल निकम 29,000 मतांनी आघाडीवर आहे। ही सुद्धा एक मोठी लीड म्हणायला हवी। बराच काळ सुरुवातीच्या 1-2 फेऱ्यांपर्यंत तरी वर्षा गायकवाड यांनी इथे आघाडी घेतली होती। मात्र त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांची आघाडी दिसून येते। इथे 29,000 मतांनी उज्ज्वल निकम इथे आघाडी घेतात। आपल्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा हाच ट्रेंड दाखवलेला होता की उज्ज्वल निकम इथे आघाडी घेतील आणि तसंच काहीचं चित्र हे 4थ्या-5व्या फेरीचं चित्र असावं कदाचित। 29,000 मतांची ही आघाडी आहे। ठाण्यामध्ये जाऊया। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये नरेश म्हस्के हे 41,000 मतांनी आघाडीवरती आहेत। ही सुद्धा एक मोठी आघाडी म्हणायला हवी। इथे सुद्धा सुरुवातीला राजन विचारे यांनी आघाडी घेतलेली होती, पण जसं प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराचे पॉकेट्स असतात त्या हिशोबाने सुरुवातीच्या कालांमध्ये ही आघाडी पुढे मागे होत असते। पण आता नरेश म्हस्के एका मोठ्या आघाडीकडे वाटचाल करताना 41,000 मतांची आघाडी नरेश म्हस्के यांनी घेतलेली आहे। ठाण्यामधून पियुष गोयल देखील आघाडीवर आहेत। दुसरीकडे उज्ज्वल निकम देखील आघाडीवर असल्याचं चित्र आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांनी आता 20,000 मतांची आघाडी घेतल्याचं चित्र आहे। अरविंद सावंत 20,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे जे पहिल्यांदा काही वेळापूर्वी चित्र होतं 2-2-2 असंच सध्याचा ट्रेंड सध्या पुन्हा एकदा आपल्याला दिसतो आहे मुंबईमधला। पुन्हा एकदा देशाची टॅली अपडेट झालेली आहे। 290ची आकडा पुन्हा एकदा एनडीएने पार केलेला आहे आणि इंडिया 232 वरून 228 वर आलेली आहे। पुण्यामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ सध्या 26,000 मतांनी आघाडीवर आहेत। भाजपची पुण्यातली ही आघाडी गेल्या काही वेळापासून सातत्याने टिकून आहे आणि ती वाढताना दिसते आहे। 26 म्हणजे 25,000 मतांचा जो निर्णायक आघाडीचा टप्पा आहे तो मुरलीधर मोहोळ यांनी ओलांडलेला आहे। त्यामुळे हाच ट्रेंड जर इथून पुढचे 1 तास कायम राहिला तर हा निर्णायक ट्रेंड म्हणून पुण्यातला आपण समजू शकतो।